देह तुझा जळत होता आगीच्या निखाऱ्याने, सरणावर तू पेटत होती स्त्री देहाने. पण ह्या समाजातील पुरुषी वासनेने तुला वेश्या बनविले. स्त्री आणि पुरुष ह्या दोन्ही मानवी जातीने अनेक नातेसंबंध जोपासले. स्त्री रूपात पुरुषाला आई बहीण आजी आत्या काकू इत्यादी नाते मिळाली. मायेचा ओलावा, पत्नीचे प्रेम, बहिणीचे माया. तरीही तो ह्या नात्याने पुरेपूर्ण सुखावता शरीर सुखासाठी तिचा शोध घेत फिरू लागला आणि त्याच्या वासनेची उणीव भरून काढताच त्याने स्त्रीला वेश्या बनविले. आज समाजात वावरणाऱ्या स्त्रिया सुखी आहेत कारण त्यांच्यामुळे. हे कधी कळणार आपल्याला हा प्रश्न पडतोच गांभीर्याने. ही कहाणी त्याच उर्मिलीची आहे. ती उर्मिला ही सामान्य स्त्रीसारखीच एक आहे, पण ह्या समाजमान्य खोट्या चेहऱ्याने तिला वेश्येचा एक कलंकच लावला. ती सामान्य स्त्रीसारखी जगू पाहायला खूप धडपडत होती, पण शेवटी तिची ह्या समाजात जगणंच त्यांना अमान्य होतं. ती कोणी वेश्या असण्याआधी हाडामासाची स्त्री असते हे ह्या समाजाला आणि त्यांच्या नजरेतल्या किंवा अस्तित्वाचा दृष्टिकोन कोण बदलणार? हे चित्र बदलायचं म्हणून ती ह्या समाजासमोर नवा आदर्श वेश्येला कुठे असतात भावना मन. तिच्या जगण्याने तर भेगडी धारण केलेली आहे आणि तुम्ही मात्र स्वतःला सुरक्षित समजता. देवदासीची पदवीच तिला बहाल केली. ती तर भुकेल्याची भूक भागवते. वेश्या तर ती कशी? तिच्याकडे बघणाऱ्या नजरा वेश्या झाल्यात हे मात्र पुरेपूर सत्य आहे. भाकीत कुठलाही प्रकारचं रंगवलेलं नाही. तिच्या चरित्रावर ही काळे फासले नाही. उपभोक्तेचे शिंतोडे उडणारशे 150 लोकांची वस्ती असलेले गाव उदमापूर. त्या गावातच छबूचा परिवार मोठ्या गुमागोविंदाने राहत होता. परिवारात 3च सदस्य. शबूचा नवरा 12 वर्षाआधीच विषमज्वराने दगावला. कुटुंबाची सारी जबाबदारी तिच्यावर होती. धडपडत तिला हातभार लावायला म्हणून तिच्या धाकट्या मोठ्या मुलाने गुणवर्धनने नंतर शाळा सोडून मोलमजुरीला लागला. छबूचा लहान मुलगी उर्मिला नुकतीच 12वी सेंटर फर्स्ट आली. आता छबूचा तिला उच्च शिक्षणाची आस लागली. ही ती शेतात कामावर गेल्यावर तिथल्या बायांना सांगायची, माझी उर्मिला लय मोठी अप्सर होणार आहे. त्या स्त्रियांनी तिचं बोलणं गंभीर घेत म्हणायच्या, होय होय तुझी पोरगी लय हुशार निघाली. तालुक्यात तिने आपल्या गावाचं नाव काढलंय होय. तिकडे छबूचा मोठा मुलगा व्यसनेच्या आहारी जाऊन वाईट मुलांच्या संगती लागला. आता तो मायेच्या भरोश्यावर खात होता. मजुरी सोडून जुवा खेळत अड्ड्यावर जाऊन बसायचा. छबूला त्याचा खूप वैताग यायचा. ते त्याला रागाच्या भरात मारायची, पण सुधारायची लक्षणे आता काही त्याच्यात नव्हतीच. उर्मिला आईला हातभार व्हावा आणि आपली ॲडमिशन चांगल्या ठिकाणी व्हावी म्हणून शेतात जायची. एक दिवस छबू तापाने फणफडली. रोजच्या मजुरी पैसे त्याच्यातच तेल मिठाचा खर्च भागवायचा. उर्मिला त्या मालकाकडे शेतात जायची. त्यांच्याकडून तिने आपल्या रोजंदारीचे पैसे मागितले आणि छबूला दवाखान्यात घेऊन गेली. डॉक्टरांनी तात्पुरती औषधे देऊन उर्मिलाला सांगितलं, तुमच्या आईला शहरातील मोठ्या दवाखान्यात दाखल करा. त्यांना ब्लड कॅन्सर झाला आहे. डॉक्टरांचे हे शब्द ऐकताच उर्मिलाच्या पायाखालची जमीन सरकली. क्षणभर ती जमिनीवरच बसली. स्वतःला सावरत ती उठली. आईला घरी घेऊन गेली. ह्याच्या त्याच्या जवळ पाचच्या सर्वच नातेवाईकांना फोन लावून ती मदत मागत होती. तिचा मामा शहरात हमालकीचा काम करत होता. दारूच्या अड्ड्यावर तो उद्या येतो म्हणाला. तिला जरा हवेसं वाटलं, पण त्याच रात्री छबूची प्राणज्योत मावळली. 2 दिवस दुःखाचे दिवस निघून गेले. उर्मिलाचा मामा तिच्या भावाला गुणवर्धनला म्हणाला, अरे गुन्या, मी माझ्या भाचीला शहरात घेऊन जातो. ती चांगले काम मिळवून देतो तिला. तिथंच काय कारण ती खेड्यात. त्यावर गुणवर्धन म्हणाला, काही हे मायासनी ओझं नाही. तिले मी नाही पाठवणार तुझ्यासोबत. मामा निघून जातो. गुणवर्धन आईच्या धाकात आधी घरी कोणत्या मित्राला आणत नव्हता, पण आता माय मेली तेव्हापासून तो घरातच दारूच्या बारट्या करू लागला. उर्मिला शेतात जाऊन राबराब कष्ट करत होती. आपल्यातले काही बी करून शिकायचं आहे म्हणून एक दिवस दारूच्या
पार्टीसाठी गुन्ह्यानं घरी मित्र बोलवले. त्यातलाच एक म्हणाला, अशी जिंदगी जगण्यात काही भलं नाही होणार तुझं. माया एक उपाय सुचवतो. ह्यावर गोवर्धन म्हणाला, कोणता उपाय सांग भले मी. ह्यावर मित्र म्हणतो, आबे तुझी हे बहीण हाय का ना, तिला एका सावकारानेच विक. त्याच्याकडे रागाने बघत गुणवर्धन म्हणतो, डोकं बिस्कं फिरलंय का राजा तुझं. रागाचा आव आणतो म्हणाला, नाही नाही, आता तुझी माय भी नाही. उगाच माझं लंचाण लावण्यापेक्षा विक तिले. तुला सांगतो 2 लाख देईन तो सावकार तुले. सुखात जगशील तू ह्या पैशात. लगीन बी करून देऊ तुझ्या. तुझी बहीण पाऊले बी साजरी सोयाबी हाय. सखा भाऊ देखील उर्मिलाचा तिला आयुष्यात विचार न करता मित्राचं ऐकतो. तो म्हणतो, त्याला होय काय कुठं राहतो तो सावकार, त्याने उद्याच बोलवतोय. होय होय, आपण फोन करतो मी त्याला. असं म्हणून तो सावकारासोबत बोलून घेतो. सावकार उर्मिलाला न्यायला उद्या येणार असतो, पण ती त्याच्यासोबत जाणार कशी, म्हणून त्या रात्री ती शेतातून आल्यावर गोवर्धन तिच्यासोबत गोड बोलून तिला आपल्या जाळ्यात ओढतो. तो तिला म्हणतो, उर्मे आजपासून तुला शेतात काय बी करायची गरज नाही. त्यावर ती म्हणते, तुले शहरात जाऊन शिकायचं हवंय ना. हो, खूप शिकून मोठं अधिकारी व्हायचंय मला. तो तर उद्या आपल्या घरी कार न तुले न्यायले एक साहेब येणार आहे. त्यांच्यासोबत माया तुला शिक्षणाची गोष्ट केली. त्यांचं कोड्यात टाकणारं गोष्ट उर्मिलाच्या लक्षात आली नाही. तिचं शिक्षण नाही तर तिच्या देहाचा, तिच्या भावनेचा त्या व्यापारसोबत सौदा केला होता. 3 लाखात तिला उच्च शिक्षणासाठी शहरात जायची संधी मिळणार आहे, म्हणून तिला रात्रभर झोप आली नाही. त्याचंच विचारात सकाळ झाली. तिने आपले कपडे रात्रीच भर करून ठेवली होती. पांढरी कार येऊन गरिबाच्या झोपडीसमोर आली. आता उर्मिलाला कारमध्ये बसायला त्याने आदेश दिला. 2 लाखाचे बंडल गोवर्धनच्या हातात देत तो म्हणाला, आधी आम्ही माल कसा आहे चाकून पाहतो, उर्वरित रक्कम देऊच लवकर. त्याबरोबरच गोड बोलत त्याने निरोप घेतला आणि तो नोटकडे बघतच राहिला. आपला भाऊ कसलाही असला तरी तो कार करायला येईल म्हणून उर्मिला भिरभिरत्या नजरेने त्याला खिडकीतून बघत होती. तिला तिच्या नजरेसमोर तिच्या माईची मूर्ती उभी राहत होती. गाडी सुरू झाली. हा तिचा प्रवास तिला नरकाच्या दिशेने घेऊन जात होता. त्याही तिला कल्पनाच नव्हती. गाडी एका भरभरत्या वस्तीवर येऊन थांबली. उर्मिला आपली कपड्याची थैली घेत कारमधून उतरली तसा सावकाराने तिच्या खांद्यावर हात ठेवत वर नजर फिरवली. तिला तो स्पर्श अंगाला काटे रुतवत असा भासला होता. झळझळकत ती म्हणाली, कुठे जायचंय आता. चला मला चला. जिन्याच्या पायऱ्या चढत सावरत पुढे ती त्याच्या मागे चालू लागली. चालताना म्हणाली, कुठे कुठे, तुम्ही कुठे आणले मला. तिच्या ह्या वाक्यावर तो चिडतच तिला म्हणाला, गप्प बस. मी जेव्हा जिना चढून वर आली तेव्हा तिला खिडकीतून वेगळेच दृश्य नजरेस पडले. ब्लाऊज आणि अर्ध्या कपड्यांवर स्त्रिया अर्धनग्न शरीर घेऊन इकडे तिकडे फिरत होत्या. तिला आता जाणीव झाली, आपण वेश्यावस्तीत आलोत. ती समोरून रूमच्या आत जायच्या आधीच दरवाजा खाली बसवून ओक्साबोक्शी रडू लागली. त्यांचे पाय धरून म्हणाली, साहेब कुठं आणलंय मला, इथून बाहेर काढा मला, माझ्या घरी जायचं आहे. काही बायांच्या हवाली करत तिला तो तिथून निघून गेला. जाताना तो एवढंच बोलला, नया कोरा माल है, इसे कहीं जाने मत दो. इसके लिए मैं 1-12 बजे कस्टमर भेजता हूँ. त्यांनी बोललेले हे शब्द तिच्या कानावर घुसत होते. ती त्या बायांना विनंती करू लागली, मला इथून सोडून द्या, मला ह्याची सवय नाही, मी तशी मुलगी नाही. त्यावर त्यातली एक शमी तिला म्हणाली, ए देख, चुप बैठ. इत आलेली कोणतीच मुलगी कुवारी वापस नाही जात. तिच्यासमोर जेवणाचं ताट सरकवत रेश्मा त्या घोळक्यातली नवतरुणी तिला म्हणाली, 4 घास खाऊन घे आणि तयारीला लाग. त्यावर उर्मिला म्हणाली, मला भूक नाही, हे ताट घेऊन जा तिकडं. तिच्या समोर शर्मी मावशीने गालावर लावायला लाली लिपस्टिक आणून दिली. खरं तर उर्मिलाला चेहरा सजवायला ही प्रसाधनेही तिथे पडत होती. तिचं रूप एखाद्या लावण्यातील महासारखं मोहक होतं. सडपातळ देह, लांब सडक कमरेचा खालपर्यंत केस, गौरवर्ण देह, गुलाबाच्या पाकळ्या सारखे होठ, जणू स्वर्गातली अप्सरा ती तिच्या डोळ्याने
समोरचा घायल होऊन जायचा. उर्मिलाला एखाद्या नववधूसारखं सजवत शमी आंटीनं तिला बंद खोलीत नेलं आणि इथून उठून बाहेर जायचं नाही अशी ताकीद दिली. दिवसाच्या प्रकाशात त्या रूममध्ये किरकिर अंधार होता. एवढ्यात किरकिर आवाज करत दार उघडलं. तशीच उर्मिला धास्तावरली. दार बंद करत तिच्याजवळ कुणीतरी येत असल्याचं तिला त्या अंधारमय काळोख्यात स्पष्ट दिसलं होतं. उर्मिलाने आपले डोळे गच्च मिटून घेतले. आता इथून आपली सुटका होणे शक्य नाही. समोरचा वाली आपली दया करून सोडणार नाही. तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. तो तिच्या समोर येऊन बसला. उर्मिलानं आपलं अंग चोरून घेतलं. त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि समोर सरसावलं. ती नाही नाही म्हणत त्याने कसलाही विचार न करता उपभोगलं. त्याच्या शरीरावर हिंस्र पशुसारखे झडप घेतली. सारा त्राण एकवट डोळ्यातून अश्रुधारा ओघळत ती मुकाट्याने सहन करत होती. तिचा आरडाओरडा करायला गळाही सुकून गेला होता. ही तिचं पहिलं गिऱ्हाईक होतं. एव्हान 4 गिऱ्हाईक तिला उपभोगून गेली. ती ह्या कुंटणखान्यातून बाहेर निघायला धडपडत होती. 8 दिवस तिला इथे येऊन पूर्ण झाले. खालच्या जिन्याने ती बाहेर पडायला निघाली. ती वस्तीच्या बाहेर आलीच तर तिला तिथल्या सावकाराने पळताना बघितलं. तो तिच्या मागोमाग घेत गेला आणि तिला त्याने घातलेच. तिला त्या कुंटलखान्यात आणत पट्ट्याने वळ उमट्यापर्यंत मारले. शमी आंटी तिला आत घेत म्हणाली, आज एक हुंड्यासाठी हँडसम गिऱ्हाईक येत आहे. उर्मिला त्याने लय खुश करजो. पुन्हा पाखरं उडत वस्तीत आलीच पाहिजे. ह्यावर ती शमीला म्हणाली, आंटी आज का दिन रहने दो, मेरे पेट में दर्द हो रहा है. 2 महसेस हा शब्द होठांवर गिळत ती म्हणाली, मुझे महावारी आएगी. शमी रागातच म्हणाली, अभी आई तो नहीं है ना, ज्यादा नाटक मत कर, तू गिऱ्हाईक को खुश करना, मैं चलती हूँ. असं म्हणत शमी बाहेर गेली आणि त्या तरुणाला तिने आतमध्ये पाठवले. बाहेरून दार लावून घेतले आणि खाली गेली. विजय दचकतच रूमच्या आत शिरला. हळूच दाराची कडी लावली. तो उर्मिलाच्या बेडकडे वळला. रूममध्ये अंधार पसरलेला होता. तो उर्मिलाच्या अगदी जवळ जाऊन बसला होता. उर्मिलाच्या मनात भिंतीचं साम्राज्य आजही तेवढंच दाटलं होतं. शंकेची पाल तिच्या मनात चुकचुकली. 2 महिने झाले आज माझं पोट दुखायला लागलंय. असं का होत असावं? मी इथे कुणाला सांगू? ह्या कुंटलखान्यातून स्त्रीच्या वेदनेची पुरुषांना एवढं नाबर्द झाला की त्याला वासना दिसते. शमी आंटी, रेश्मा, मेहबूबा ह्या सर्व ही त्याच परिस्थितीतून गेल्या असाव्यात का? म्हणून त्यांना एका स्त्रीचं दुःख कळत नाही आहे. ती भानावर येत मागे सरकली. विजय पुढे सरकला. तिच्या बाजूला त्याने टेबल लॅम्प दिसत होता. तो लावताच तो समोर सरवताच इतक्यात भीतीने उर्मिला किंचाळली आणि आपला चेहरा तिने स्वतःच्या मांडीत डोकं खुपसून घेत रडू लागली. टेबल लॅम्पच्या अधुऱ्या प्रकाशात त्याला तिचं स्पष्ट रूप जाणू लागलं. तिला सहानुभूती म्हणून खांद्यावर मैत्रीचा हात ठेवून त्याला सांगावंसं वाटत होतं, मी तुला उपभोगणार नाही. पण ती खूप घाबरलेली होती. म्हणून तो तिच्या काही अंतरावर जाऊन दूर उभा राहिला. तिने हळूच आपली मान वर केली. तेव्हा आता कुठे तो उर्मिलासोबत बोलता झाला. तुझं नाव काय आहे? तिला जरा नवलच वाटलं. हा माझं नाव का विचारतोय उर्मिला? एवढं म्हणत ती शांत झाली. तो तिला बोलत करू लागला. माझी भीती वाटते आहे का तुला? तिने आपली मान हलवतच होकार दिला. तो त्यावर म्हणाला, मला भिवू नको, मी तुझा भावासारखा. त्याला समोर न बोलू देता ती म्हणाली, चुप राहा, माझ्यासोबत माझ्या भावा बहिणीचं नातं जोडू नको, मला नफरत आहे या नात्याची. त्यावर तो म्हणाला, का? ती रडतच त्याला सांगू लागली, मला माझ्या भावाने विकले. ह्या लोकांना माझ्या देहाचा सौदा केला त्याने. त्याला तिचं बोलणं ऐकून धक्काच बसला. तो म्हणाला, भाऊ असं करू शकतो? मी नेहमी बहिणीच्या नात्यासाठी व्याकुळ होतो. मला बहीण नाही, पण समाजातल्या बहिणींना वेश्या म्हणून जगू द्यायचं नाही. त्याचे हे वाक्य ऐकून ती म्हणाली, दादा तू मला इथून बाहेर काढणार? त्यावर तो म्हणाला, हो, मी तुला इथून बाहेर काढण्यालाच आलो. तुला सांगू, माझं एक ड्रीम होतं. त्याला पूर्ण बोलू न देता
मधातच उर्मिळ म्हणाली. कोणतं? त्यावर तो म्हणाला, सांगायचं आहे ग मी तुला. IPS अधिकारी होऊन मला वेश्यावस्तीत जायचं होतं. त्यावर उर्मिला म्हणाली, एक अधिकारी होऊन तुला वेश्यावस्तीत जायचं होतं म्हणतोयस? हो, इथे दलदलीत फसलेल्या स्त्री जातीचा उद्धार करायला. आपली ओढणी सावरत ती तिथून ताडकन उठत म्हणाली, तुम्ही IPS अधिकारी? ते पोलिसांच्या वरचे आहात? तो क्षणभर थांबतच म्हणाला, हो हो. मग तुमची खाकी वर्दी कुठे? वर्दी तर मला इथे कसे येता आले असते? आणि मी IPS जरी असलो तरी तू मला आधी दादा बोललीस, मला इथून बाहेर काढणारस. माणूस कितीही उंचावर गेला तरी काही नाती नसतीत बदलत ग. तू मला दादाच बोल. ती म्हणाली, तुम्ही जा इथून. असल्या वातावरणात पुन्हा नका येऊ आणि माझ्यासारख्या वेश्येला बहीण नका मानू. त्यावर तो म्हणाला, आणि तू? मी जाईल निघून, तुझं इथे काय होईल? आयुष्यभर तुला एक पुरुषी देह आपल्या वासनेने लुबाडत राहील. तू स्वतःला वेश्या का म्हणून घेतेस? आजही तू चारित्र्याने निर्मळ आहेस. तुझं मन निखळ पाण्यासारखे शुद्ध आहे. त्याचे हे शब्द ऐकून तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागली. ती खाली बसून त्याचे पाय पकडत म्हणाली, जा तुम्ही इथून. माझं जे होईल ते होईल. तुम्ही देशासाठी कर्तव्य करा. अगं, ज्या देशात स्त्री सुरक्षित नाही, दररोज पुरुषांची शिकार होऊन मरते आहे, इथे पैशाने रोज तिला पुरुष उपभोगतो. हे सर्व मला बंद करायचे आहे. मी देशासाठीच कर्तव्य करत आहे. ती त्याच्या पायावर अश्रू ढाळत म्हणाली, आजपर्यंत या कुंटलखान्यात एका वेश्येला बहीण मानायला एकही पुरुष आला नाही. इथे रोज स्वग्रात होते. तिच्या इच्छेपलीकडे जाऊन तिला फक्त लुटले जाते. तिथे तिच्या अस्तित्वाची गरिमा पोखरून निघते. डोळ्यात असवा दाटतात. ती मुर्दाह देहाप्रमाणे स्वतःला उपभोगून देते. पण दादा, तू विचाराने महान आहे. मी इथून 1 महिन्यात 10 वेळा बाहेर पडून जाण्याचा प्रयत्न केला, पण वस्तीचा फार दूर मला जाताच आले नाही. वेश्येला तिच्या देहावरून सारं जग ओळखते आणि सुखाने जगू देत नाही. तिला आपल्या दोन्ही हाताने उठवत विजयने जवळ बसवले आणि म्हणाला, माझ्यासोबत चल. अजून आजही या वेळेला मी तुझी इथून सुटका करीन. माझा प्लॅन मनासारखाच झाला आता. ह्या मेहबूबाला सरळ बघ जेलची हवा दाखवतं आणि तुला जबरदस्तीने बांधून ठेवल्याचा गुन्ह्यात रेड टाकून ह्या कुंटलखान्याला ताळा लावतं. डोळ्यातले अश्रू पुसत उर्मिला त्याला म्हणाली, दादा, माझी एखाद्या चांगल्या कॉलेजमध्ये दाखला करून दे. मला खूप शिकायचं आहे. हो हो, आधी इथून बाहेर पडू आपण. त्याने खिशातून फोन काढून पोलिसांच्या 4 गाड्या बोलवून घेतल्या. सर्वांना अरेस्ट करून जेलमध्ये घेऊन येण्यात आले. ऑर्डर दिली. उर्मिलाही आपल्यासोबत चलण्याचा आदेश दिला. 2 तास झाले होते. त्याने दरवाजा उघडला आणि उर्मिलाला घेऊन तो खाली उतरला. तेवढ्यात मेहबूबा त्याच्याकडे बघून उठली आणि म्हणाली, हे काय करतो आहेस तू? उर्मिलेला सोड. तिला इथून कुठे चालल्या घेऊन? त्यावर विजय म्हणाला, चालायचं तर तुम्हाला पण आहे जेलची हवा खायला. त्याच्या अंगावर धावत येत मेहबूबा त्याची कॉलर पकडत म्हणाली, माझ्याशी पंगा घेऊ नको. मला इथेच सारेच पोलीस ओळखतात. तेही माझं आजपर्यंत काही वाकडं नाही करू शकले. तर तू कोण आणि कुठला? दादा आला दादागिरी खपवायला. एवढ्यात पोलीस आले आणि सर्वांना अटक करून लागले. विजयने एका पोलिसाला सांगितले की मी उद्या भेटतोच. त्यांनी चांगली सोय करून ठेव आणि इथे ताळा लाव. परत या कुंटलखान्यात माझ्या नजरेस उघडा दिसायला नको. आता मेहबूबाला कळून चुकले. विजय हा कोण व्यक्ती होता. तो साधासुद्धा स्त्रियांना लुटायला येणारा पुरुष नसून एक IPS अधिकारी होता. विजय उर्मिलेला घेऊन त्याच्या बंगल्यात आला. आईसोबत त्याने उर्मिलेची ओळख करून दिली. आजपर्यंत तिच्यासोबत काय घडलं हे देखील त्याने आपल्या घरच्यांपासून लपवलं नाही आणि विजयची तिथेच चुकी झाली. विजयची आई त्याला ओरडतच म्हणे, तू आज एका वेश्येला मुलीला बहीण मानून घरी घेऊन आला. अरे, ही मुलगी त्या वातावरणात वाढली आहे. आपण समाजात जगतो. आपण समाज हिला चिथू करेल. सोबत आपल्यालाही तुझं डोकं
जागेवर नाही विजय. ह्या मुलीला तिच्या गावात सोडून ये. आईचं एवढ्यावेळी मोकाट्याने बोलणं ऐकून घेत आता विजय म्हणाला, आई, ही फक्त एकच महिना तिथे राहील. ह्याच्यातच तिची काहीच चूक नाही. ह्यावर त्याची आई म्हणाली, ठीक आहे, तुला ही बहीण म्हणून पाहिजे ना ह्या घरात, तर मी गावाकडे निघून जाते. नाईलाजाने विजयने मित्रासोबत संपर्क करून उर्मिलेला एका चांगल्या अवस्थेत रूम मिळवून दिली. तिला मेस लावून दिली. तो तिला रोज भेटायला जायचा. आज रक्षाबंधनाचा दिवस होता. उर्मिलाने राखी विकत आणली होती. तिला बरं नव्हतं वाटत. दिवस मावळायला आला होता. 6 वाजत आले होते. तरी आज रक्षाबंधन असून विजय का आला नाही ती विचार करतच बसली. एवढे दारावर थाप पडली. दाराकडे बघतच उर्मिलाच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. किती वेळ दादा? आज माहिती आहे ना मी तुझी किती बिरबिर वाट बघते. रूममध्ये येत विजय म्हणाल, हो, मला आतमध्ये तर येऊ दे माझी बहिणाबाई. विजयला ओवळताना उर्मिलाच्या पोटामध्ये दुखू लागलं. कसं तरी स्वतःला सावरत तिने त्याला राखी बांधली. विजय तिच्या हातात भेटवस्तू ठेवतच तर तिला कोरड्या ओखाऱ्या येऊ लागल्या. ती बेसिंगकडे वळली. तिला उलट्या झाल्या. चेहरा पुसत ती बाहेर आली. विजय तिची अशी अवस्था बघून चिंतेतच पडला. हातातला पाण्याचा ग्लास उर्मिलाजवळ ठेवत तो तिला बसायला धीर देत म्हणाला, बस, तुझी तब्येत बरी नाही आहे का? काय झालं? काय सांगशील? ती स्तब्ध होती. अश्रू ढाळू लागली. एक क्षणातच तिच्या डोक्यात अनेक विचार येऊ लागले. ह्याला भाऊ मानते मी. काय सांगू? कसं सांगू? माझ्या चरित्रावर शिंतोडे उडत विजयदादा निघून गेला तर माझं कोण असेल इथे? ह्या गर्भ नाही म्हणत कानावर दोन्ही हात ठेवत ती किंचाळायची. विजय तिथेच बसून होता. उर्मिलाच्या पोटात आता जास्तच दुखायला झालं. तिला ते वेदना सहन होत नव्हत्या. विजय तिला सावरत म्हणाला, हे बघ, काय होतंय तुझं? काय? एक काम करतो, आताच्या आता हॉस्पिटलमध्ये चल माझ्यासमोर. विजयला काही प्रमाणातच उर्मिलाचं पोटही आलेलं दिसत होतं. तो मनातच स्वतःशी पुटपुटला, आज एका स्त्रीला ही बहीण मानून चूक केली का? तिला तिच्यासोबत नियती का अशी खेळ खेळते असावी? उर्मिलाच्या पोटात गर्भ वाढत असेल तर हा गर्भ हे नकळत घडलेला तो कोण असेल? उर्मिलाला हे माहीत नसणार. काय होणार माझ्या बहिणीचं? उर्मिला विजयला म्हणाला, दादा, तुला वेळ होईल घरी जायला. तू जाऊ शकतो उर्मिला माझ्यासोबत. तू आताच्या आता हॉस्पिटलमध्ये चल. दादा, पण हे बघ, पण नको आणि विन नको. विजय तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला तेव्हा डॉक्टरकडून त्याला कळले की ती 3 महिन्याची गरोदर आहे. विजयच्या पायाखालची जमीन सरकली. डॉक्टर म्हणाले, विजय, पेशंटची हालत खूप गंभीर आहे. रक्ताची कमी आहे. हा गर्भ पोटात ठेवणे आणि काढून टाकणे दोन्हीकडून उर्मिलाच्या जीवाला धोका आहे. विजय विचार करू लागला, काय करावं? हा गर्भ वाढवून उर्मिला त्या लेकराला कुणाचं नाव देईल? समाज तिला सुखाने जगू देईल का? तिच्यासमोर जाऊन काय बोलावे? आपण तिला कसं सांगावं? तुझ्या पोटात गर्भ वाढतो आहे. त्याने डॉक्टरांच्या हाताने एका सिस्टरला तिला ती आई होण्यास असल्याचे सांगायलाच पाठवले. उर्मिला हे एकदाच धाय मोसळून ओरडू लागली. तिचं केविलवाणे रूप तिला सांभाळायला कोणीच नव्हतं. विजयला वाटलं आपल्या आईला बोलून घ्यावं, पण त्याची आई ती दोषाचीच पाठराखण करणारी. विजय तिला या परिस्थितीत सोडून निघून गेला. उर्मिला आता 4 घरचे भांडे घासून जगू लागली. तिचं वाढतं पोट बघत लोक तिला वाईट शब्दात बोलायचे. तिथे ती कामाला जायची. तिथल्या घरातील एखादीला भाकर मागितली तर तिथेही तिच्या तोंडावर भाकरी फेकून मारायच्या. 2 महिने लोटले तरी विजय ह्या रूमवर भेटायला आला नव्हता. म्हणून तिने ही रूम सोडून दुसरीकडे रूम बघितली. कमी भाड्याची. तिला 9वा महिना जवळ आला होता. विजय ऑफिसच्या कामासाठी विदेशातून परत येत तिच्या रूमवर गेला तर आजूबाजूच्याने सांगितले की ती 2 महिन्यांपूर्वी रूम खाली करून गेली. विजयने तिला खूप शोध घेतला पण ती सापडली नाही. उर्मिलाने एका मुलीला जन्म दिला. हे बाळ कोणाचं होतं, तिला कोणापासून झालं हे तिलाच ठाऊक नव्हतं. घरोघरचे भांडे घासून ती त्या मुलीला जगू लागली. दुसऱ्याच्या
काम करतच मुलीला सांभाळलं, आपलं शिक्षण पूर्ण केलं. आजूबाजूच्या बाया उर्मिलाच्या मुलीसोबत आपल्या लेकरांना खेळू द्यायच्या नाही. उर्मिलाची मुलगी रवीना एकटीच रडत बसायची. उर्मिलाला आता एका शाळेत शिक्षिकेची नोकरी मिळाली. तिने दारोदारी जाऊन लोकांची भांडी धुणी सोडून आपल्या मुलीला एका चांगल्या कॉन्व्हेंटमध्ये दाखल केले. वडिलांचं नाव माहितीच नव्हतं, पण उर्मिलाला मुलीला शिकवायचं होतं म्हणून तिने स्वतःचं नाव दिलं. बरेचदा रवीना आपल्या आईला विचारायची, आई माझे बाबा कुठे आहेत? तिच्या प्रश्नावर उर्मिला निरुत्तर व्हायची. उर्मिलासारखीच तिची मुलगी हुशार निघाली. दिसायला जणू दुसरी उर्मिलाच, बुद्धीलाही तल्लख. पोटाला पीळ देत उर्मिला आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी शाळेतून मुलांना शिकवून आल्यावर एका कोचिंग क्लासमध्ये शिकवायला जायची. काळ खूप मागे सरून गेला होता. तिला शाळेत बरं वाटायचं. घरच्यापेक्षा तिथे तिला आदर मिळत होता. ती स्वभावाने आणि चारित्र्याने कितीही सुशील असली तरी समाज तिला आजही वेश्या म्हणून हिणवायचा. एक शिक्षिका होऊनही तिला स्वतःच्या चारित्र्याला लागलेला वेश्येचा डाग नाही मिटवता आला. उर्मिलाच्या लेकीनेही तिच्यासारखी 12वीत अख्ख्या शहरात सेंटर फर्स्ट घेऊन आपली मान गौरवाने उंचावली. रवीनाने 12वीत 96% घेऊन सरकारी कॉलेजमध्ये MBBSला ॲडमिशन मिळवले. आता उर्मिलाला तिच्या जगण्याचं सार्थक वाटत होतं. तिची मुलगी बघता बघता एक सरकारी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर होऊन रुजू झाली. रवीनाला हॉस्पिटलमध्ये मधून घरी येताना उशीर झाला की रस्त्याने येत असताना तिथे खूप गर्दी जमली होती. म्हणून ती ऑटोतून उतरून त्या गर्दीतून जागा करत शिरली आणि बघते तर काय, तिथे अपघातात एक व्यक्ती जिवळत होता. सारे बघत होते, पण कोणाचीच त्याला हात लावायला समोर येत नव्हता. रवीनाने ॲम्ब्युलन्सला कॉल करून ताबडतोब बोलवून घेतले. आपला स्कार्फ त्या माणसाच्या डोक्याला बांधत रक्त वेगाने ओघळत होते. तिला शंका येत होती, हा व्यक्ती वाचणार की नाही, म्हणून ताबडतोब ती त्या ॲम्ब्युलन्समध्ये पुन्हा हॉस्पिटलमध्ये आली. पेशंटला वेळात योग्य ट्रीटमेंट मिळाली. त्या रात्री 2 वाजता ती घरी गेली. पेशंटला होश आल्यावर त्यांनी विचारले, मला इथे कोणी आणले? तेव्हा एक डॉक्टरांच्या तोंडून त्याने रवीनाचे पूर्ण नाव ऐकलं. रवीना आईचं नाव लावत होती. तो पेशंट म्हणाला, रवीना उर्मिला. कुठे राहते ही डॉक्टर? हिला मला भेटायचे आहे. इतर डॉक्टरही त्याला बघून कळून चुकले की हे IPS अधिकारी विजय आहेत. रवीना दुसऱ्या दिवशी IPS विजय समोर येऊन उभी राहिली आणि त्यांना म्हणाली, सर कशी वाटते आता तुमची तब्येत? तिच्याकडे बघून विजयला उर्मिलाचंच दिसत होती. तो म्हणाला, तू उर्मिलाची मुलगी आहेस ना? उर्मिला कुठे आहे? सर आपण ओळखता माझ्या आईला? मी तिला बोलून घेते, ती घरी आहे. तिने लगेच आईला कॉल करून म्हटले, आई माझ्या हॉस्पिटलमध्ये ये, तुला एका सरांना भेटायचं आहे. उर्मिला विचार करू लागली, मला कोणत्या सरांना भेटवायचं आहे असेल? आता एखादी आमच्या शाळेतले शिक्षक. उर्मिला तिला हो येते म्हणून हॉस्पिटलमध्ये जायला निघाली. हॉस्पिटलमध्ये गेल्यावर ती रवीनाला भेटली. म्हणाली, रवीना अगं कोणते सर? आईला चाल ना, त्याच वार्डात आहे, तू ओळखत असेल त्यांना, ते मोठे अधिकारी आहेत ह्या देशाचे. ती आत शिरताच विजय बेडवर उठून बसला. त्याची मुलं आणि बायको त्याच्या शेजारीच होती. डोळ्यासमोर विजयला बघत उर्मिला म्हणाली, दादा तू? रडवेल्या स्वरात तो म्हणाला, काल खूप मागे लोटून गेला. उर्मिला खूप शोधलं मला त्या दिवशी. मी तुला एकटीला टाकून निघून गेलो आणि दुसऱ्या दिवशी मला विदेशी दौऱ्यावर जावं लागलं. मी तिकडून येतच लगेच तुझ्या रूमवर आलो, पण तू रूम सोडून निघून गेली होती. तुला खूप शोधली, तुला पण नाही मिळाली. त्याचे शब्द ऐकून उर्मिलाच्या डोळ्यात पाणी आलं. विजयची बायको अर्चना ती मधातच म्हणाली, यांनी मला तुमच्याबद्दल सर्व सांगितलं. आम्ही तुम्हाला खूप शोधलं ताई. आता परत तुमचा शोध घेत आलो. पण तुम्ही कुठे होते? एवढ्यात विजय बोलला, उर्मिला ही तुझी मुलगी ना? शेवटी घडवलंस तू हिला आणि स्वतःच्या मेहनतीवर डॉक्टर बनवलं. हो दादा, हिचा जन्म झाल्यानंतर मी फक्त तिच्यासाठी जगत
आली. मला डॉक्टर कलेक्टर नाही होता आलं, पण मला हिला ह्या समाजात एक स्त्री म्हणून जगणं शिकवायचं होतं. त्याचं संभाषण ऐकून आता रवीना तिच्या आईला म्हणाली, आई, हे तुझे भाऊ आहेत. हो रवीना, वेश्या म्हणून जगणारीलाही यांनी ह्या समाजात आणले. त्या वेश्यावस्तीत आजही कितीतरी स्त्रिया पुरुषांची उपभोग वस्तू म्हणून जगत आहेत. घरात नवऱ्याची हक्काची वस्तू म्हणून तो तिला लाटेने शरीर संबंध ठेवायला तुडवत आहे. रस्त्याने जाताना ह्याच पुरुष वर्ग तिला पॉर्न साईड मधल्या सनी सारखा बघू लागतो आणि समाजात वावरणाऱ्या कोहळ्या मुलींवर डोळ्याने बलात्कार करतो. वेश्यावस्तीची विदारकता कठीण आहे. रोज रोज कुणाला त्या वासनेच्या आगीत जळणं आहे. तुम्हा पुरुषांना तिला भर दिवसाही चढलं आहे. तिला देवदासी म्हटलं. एका स्त्रीला तिचं स्त्रीरूप घालवलं. वेश्येचं लेबल फासलं. दिवस स्त्री म्हणजे नारी शक्तीचं रूप मात्र रात्र होताच पुरुष सामर्थ्याचा प्रयोग का एकवटून रोज रोज दिवसाच्या उजेडात सूर्यनारायणालाही लाजवते तिच्यावर बलात्कार. वा वा, ह्याच्यातच पुरुषांची मर्दानगी म्हणावी. छाताडावरचं जे दूध पिलं त्याच देहाला यांनी नागवलं. ही कथा तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्स.